शेखर म्हणा, जावई बापू काय एवढासा छोटासा पाहिला होता त्याला. काय ओळख पटते का? ओळखलेलं दिसतंय जावई बापूंनी आम्हाला. जावई बापू कसले? हा तर आमच्या नारायणचा शेखऱ्या. पण आमचं येणं आवडलेलं दिसत नाही जावई बापूंना. अरे आम्हाला कुणी सांगितलंच नाही तू आहेस म्हणून. आम्ही विरोध केला असता का? अजिबात नाही. अरे येऊन भेटायचं तरी, धूमधडाक्यात लग्न लावून दिलं असतं. असो, जे झालं ते झालं. झालं ना तुमच्या दोघांच्या मनासारखं? फर्स्ट क्लास. आता धूमधडाक्यात बार उडवूया. लाडाची लेक आहे आमची, लाडात वाढली. आमचं जे काही आहे ते तिचंच आहे. काय पाटलीन बाई? हो खरंय. मस्त पैकी एक रिसेप्शन करूया मोठा. सगळ्यांना बोलूया, ओळख करून देऊया तुमची. पण हो, त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला यायचं. हो, तोंड गोड करायचं. बाबा मी इथे राबत वगैरे नाहीये. आणि आपल्या घरात काम करणं म्हणजे राबणं नाही बाबा. मी मजेत आहे. तुमच्या श्रीमंतीचे गोडवे प्लीज आमच्या समोर गाऊ नका. या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठीच निमंत्रण देताय ना आम्हाला? नकोच आहे ते. आपले संबंध तोडूनच मला घर सोडावं लागलंय. ते आता परत कधीच जोडले जाणार नाहीयेत. आता हेच माझं घर आहे आणि हीच माझी माणसं. हाय वैशू. हाय संपदा. ओ हाय. किती दिवसांनाच आपण एकत्र भेटलो ना. बरं वाटतंय यार. हो ना. आता परीक्षा पण जवळ येत आहेत ना. अभ्यासासाठी भेटूच आपण. अॅन्युअल फंक्शन झालं की लगेच परीक्षा सुरू होती. हा यार, पण परीक्षेचं टेन्शन आपल्यालाच. ह्याला काय, हा तर स्कॉलर आहे, बॉन्ड स्कॉलर. बघ ना नाटकाच्या प्रॅक्टिस मध्ये किती गुंग झालाय ते. लास्ट मोमेंटला जरी अभ्यास केला ना तरी पुरतो त्याला. मंदार, काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? मी नाटक सोडलं संपदा. म्हणजे या वर्षी मी नाटक करणार नाही. पण का? एका नाईट स्कूल मध्ये मी टीचरचा जॉब घेतलाय. काय? हो, कॉलेज नंतर डायरेक्ट तिकडेच जाणार. परीक्षा होईपर्यंत हाच जॉब करणार, नंतर दुसरा शोधेन. ओ गॉड मंदार. वैशू, अगं स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतंत्र राहायचं म्हणजे हे सगळं करायलाच हवं ना. स्वतंत्र राहायचं असेल तर म्हणजे मी घर सोडतोय. मंदार, तुझ्या या निर्णयाचा आईवर काय परिणाम होईल? मला तर वाटतं मंदार, तू त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नकोस. आणि मला नाही वाटत त्या या गोष्टीसाठी तयार होतील म्हणून. तिला तयार व्हावंच लागेल संपदा. निदान माझ्या स्वाभिमानासाठी तरी तिला तयार व्हावंच लागेल. आणि माझी खात्री आहे आई तयार होईल. आई वडिलांच्या जीवावर आराम करणं खूप झालं.
आता काहीतरी करून दाखवायची वेळ आली. ग्रेट. सो संपदा, टेक केअर. आता इथून पुढे काही दिवस मी तुला सोडायला आणि पिकअप करायला नाही येऊ शकणार. नेव्हर माइंड मंदार. ऑल द बेस्ट. थँक्स. बाय. बाय. बाय वैशू. ऑल द बेस्ट. हा तर आमच्या नारायणचा शेखऱ्या. निशासाठी काहीच करता नाही आलं आम्हाला, पण जे काय आमचं आहे ते सगळं निशाचंच आहे. तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला यायचं बरं का. शेखर, शेखर काय झालं? तू एवढा अपसेट का आहेस? मी बाबांना बोलले म्हणून, पण माझं मनच कडवं झालंय रे. बरोबरच बोलले मी. तू नको टेन्शन घेऊस. हा, काय झालं शेखर? काल मी समीरशी जे वागले त्यामुळे तुला राग आलाय का? काही नाही रे, काल माझ्यावर जरा कामाचा ताण पडला होता म्हणून मी वैतागले होते. तुला हवा असेल तर मी सगळ्यांना सॉरी म्हणते, पण तू प्लीज रागावू नकोस. नाही ग निशा, तुझ्या वागण्यामुळे नाही रागवलं मी. हा आई बोल. जाऊन आलीस पोळी भाजी केंद्रावर? अच्छा, पोचलीस रूमवर? हो मी आलोच, येतो. शेखर, अरे तुला ऑफिसला जायचं नाहीये का? कुठे चाललायस तू? प्लीज मला सांग बरं, काय झालंय तुला? तुझा असा मूड का गेलाय? निशा, माझा आत्ताचा मूड आणि तुझ्या वागण्याचा काही संबंध नाहीये. प्लीज तू तुझ्यावरती घेऊ नकोस. माझं कारण वेगळं आहे. येतो मी. अरे शेखर, बघा ही कंडिशन अशी आहे. बघा कधी घेता रूम? आम्ही विचार करतो आणि कळवतो तुम्हाला. मग येतो. शेखर, कशी काय वाटली ही जागा? शेखर, निशाचे वडील? निशाचे वडील म्हणजे आपला घात करणारा अर्जुन पाटील. तुझी शपथ, मला माहित नव्हतं ग. ते घरी आले ना तेव्हा कळलं. हे सगळं भयंकर आहे ग. मला कळलं आहे ते शेखर. काय? तुला कसं कळलं? तू नसताना अर्जुन पाटील येऊन गेला हे विसरलास तू.
तुला एवढंच कळलं की निशाचे वडील येऊन गेले, पण मला कळलं की निशाचे वडील म्हणजे अर्जुन पाटीलच आहे. आणि तू मला सांगितलं नाहीस? आई, का सांगितलं नाहीस तू मला? अरे शेखर, खरं तर मलाही मोठा धक्का बसला होता. मी हडबडून गेले होते रे अगदी. पण मी सावरलं स्वतःला, कारण तुझं आत्ताच लग्न झालंय. तुला मी हे सगळं सांगितलं असतं तर तुझं डोकं फिरलं असतं, तुला त्रास झाला असता आणि त्याचा राग तू कदाचित निशावरही काढला असता. म्हणून मी नाही सांगितलं तुला. अरे या सगळ्यात निशाचा काय दोष? अगं पण माझा आहे ना. लग्न आधीच मी शहानिशा करायला हवी होती, मग हा प्रसंग आला नसता. कसली शहानिशा करणार होतास तू? निशाचे वडील अर्जुन पाटील आहेत का याची? अरे आपल्या स्वप्नात तरी आलं होतं का असं? पण प्रत्यक्षात हे एक भयंकर स्वप्नच आहे ना. आपल्या जन्माचा वैरी माझ्याच बायकोचा भाव. भयंकर, खूप भयंकर आहे आई. आई, आता काय करायचं? शेखर, एवढ्या वर्षात आपण एक गोष्ट मात्र नक्की शिकलोय. संकटांना सामोरं जायचं. आता याही संकटाला जायचंय. कसं ते माहित नाही, पण सामोरं जायचं एवढं मात्र नक्की. हा बोल समीर. हॅलो चंदू, अरे समीर बोलतोय. काम झालं? अरे यार, तू सांगितलेला माणूस अजून आलाच नाही. मी केव्हापासून त्याची वाट बघतोय, पण त्याच्या जागी एक दुसराच माणूस माझा पाठलाग करतोय. माझ्याकडे सारखा संशयाने बघतोय. दिसतो कसा तो? अरे बोल ना. पर्पल शर्ट घातलाय, उंचपुर आहे, गोरासा, मिशी आणि जरासे कुरळे केस आहेत. निकल, ताबडतोब निकल. अरे काय झालं? हे बघ, काही कर आणि पळ तिथून. त्या माणसाला चुकव, ते पार्सल कुठे लपव आणि सटक ताबडतोब. वेळ बाहेर घालू नकोस, भाग. बरं ठीक आहे, निघतो मी. काय झालं चंदू? इन्स्पेक्टर राणे. काय?
इन्स्पेक्टर राणे समीरचा पाठलाग करतोय. खतरा है, कुछ तो खतरा है. ठीक आहे चावी. सावंत, आता दर महिन्याचं भाडं आमच्या घरूनच घेत जा. ठीक आहे मॅडम, येतो. आई आई मला खरंच काही सुचत नाहीये ग. अगं मी निशा बरोबर कसं आयुष्य काढणार? शेखर, अरे यातलं निशाला काहीही माहिती नाही, हे सरळच आहे. त्यामुळे निशाला सांगण्याची काही गरजच नाहीये. अगं पण पाटलाने तिच्या मनात काही वेडवाकडं भरवलं तर तो पुन्हा आपल्याला त्रास द्यायला लागला तर तो आयुष्यभर आपल्या छात्रावर बसणार आहे का? नाही शेखर, माझ्या आई जगदंबेने पाटलाला एक सणसणीत चपराक दिली आहे. ज्यानं आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याच पाटलाची मुलगी त्याच्या विरोधाला न जुमानता आपल्या कुटुंबात स्वतःहून सून म्हणून आली. आता काळजी आपण नाही करायची, आता काळजी अर्जुन पाटलाने करायची. आज एकदम मोकळं मोकळं वाटतंय. खूप दिवसाच्या गप्पा साठल्या होत्या आपल्या ना संपदा. हो ना, मला पण खूप बरं वाटतंय. मित्रमैत्रिणी भेटल्यावर किती किती छान वाटतं ना. हो ना, आता अभ्यासही मस्त होईल. चल चल निघूया. ओ हा चल. संपदा चल. हे बघ चंदू, मला परत वाद नकोय. आजच नाही, कधीच येणार नाहीये मी तुझ्यासोबत, हे तुला सांगून ठेवते. का त्या मंदारला काय सोनं लागलंय का? त्याचीच वाट बघतेस नाही ते? मी काय करते हे तुला विचारण्याचा आणि जाणून घ्यायचा काही एक हक्क नाहीये. जाऊ दे मला. एकदा सांगून कळत नाही तुला? मला नाही, तुला कळत नाही. एकदा सांगितलेलं ना त्या फडतूस पोराचा नाच सोड म्हणून. चंदू, हे चंदू समोर आवाज चढवायचा नाही. ही सगळी नाटकं आहेत ना, त्या नाटकासमोर करायची. त्या फडतूस मंदार समोर. मंदारचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये चंदू. 50 वेळा घेईन मी नाव. जोपर्यंत तू त्या भिकाऱ्या मंदारचा नाच सोडत नाही ना, तोपर्यंत नाव घेतच राहीन. पुन्हा पुन्हा मार खायची हौस आहे वाटतं तुला.